आकर्षक कोंबडा गिफ्ट. मॅच इज ऑन. सामना सुरू. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल समोर उडवलाय लॉंग अप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. राज कंटेच्या बॅट मधून राजेशाही सुरुवात. रुबाबदार चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा. चौकारानं मात्र आघात होतोय. डाव सुरू होतोय स्वर्गीय सचिन चौधरी प्रतिष्ठान आंबेटिंबे क्रिकेट संघाचा. यावेळेला लेट कट स्लाइस करण्याचा प्रयत्न, पण अखेर आता चेंडू संपर्कात कुठे आला ते पंच पाहतायत. बॅटचा संपर्क झाला की नाही त्यासाठी आता विचारणा झालेली आहे. कॉर्डबेंडसाठी आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाहीये जयेश. प्रणाली तितकी अद्यावत प्रगत झाली नाही. दोन्ही पंच एकत्रित आलेत. आता पाहूयात आपण एक्झॅक्टली काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचाल लगेचच. शेलारीकर येस इट इज. बॅट्समन इज सेफ. हाताला बॉल लागलेला आहे. चौकारानंतर येतो डॉट बॉल. गोलंदाज तयार रोहन. हो यावेळेला यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, तो देखील फसलाय. पहिला बॉल अगदी पुढ्यात होता त्यावर 4 धावा आल्या. मात्र तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता टाकले ते रोहननं. परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट वाईड यॉर्कर. राजला मात्र हात खुले करण्याची संधी दिली नाही. चौकार. बॅक टू बॅक 2 डॉट. धावा स्थिर. अवघ्या 4 धावा. दाफल कव्हर. शॉर्ट बॉल टॅप केलाय समोर. मिडॉनला फिल्डर. धावा हवी आहे. राजला मात्र आता अर्ध्या विकेटवरून माघार घ्यावी लागलेली आहे. डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आलेला आहे. धावा सध्या स्थिर. 4 धावा. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे. वेगवान बॉल समोर उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर आणि झेल तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पकडलाय. तो विशाल विषयनं विश्वास त्यानं स्वतःवरती दाखवलाय आणि अखेर आली आहे विकेट. राजकंटे माघारी. पहिला चौकार. बॅक टू बॅक 3 डॉट आणि तदनंतर विकेट. पहिला धक्का. बॅक टू बॅक 3 डॉट. विकेट आलेली. आता मागच्या सामन्याचा सुपर हिरो रोशन बॅटिंगसाठी दाखल होतोय. रोशन कंटे. राज कंटे नुकताच बाद झालाय. कमबॅक जबरदस्त राहिले गोलंदाज रोहनचं. चांगली वापसी त्याच्या पद्धतीनं राहिली आहे. चौकार. 3 डॉट बॉल. विकेट. अवघ्या 4 धावा सध्या दाफल खावर. स्टील 1 टू गो. शॉर्ट बॉल यावेळेला पूल केलाय. पोझिशन मध्ये आलेत. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. झाली ती षटकाची सांगतात. चौकारांनाच सुरुवात होती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती बनल्या गेल्या त्या 8 धावा. चला टी मॉडेल नकोय. शेलारीकर. फिल्डिंग लगेच सेट करावी लागेल मित्रांनो. ऑलरेडी वेल जास्त झालेला आहे. बरोबर 2:45 सामना सुरू होतोय. ऑफ स्क्रीन सध्या आपण बघत आहोत दोन्ही बॅटर. कॅमेरामॅन देव आमच्या सोबत आहेत. चांगले क्षणचित्रे सध्या ते टिपतायत. क्षणभंगूर कोणी असतो पण ज्याला क्षणचित्र टिपता येतात तो खरा व्यक्ती असतो आणि ते काम सध्या करतोय देव. नावानं मोरखे मोठे असतात परंतु लिडरशिप फार कमी लोक करत असतात आणि त्या नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांचं मनस्वी आभार.
बोलने से कुछ नहीं होता बॉस, या करना पड़ता है, या लड़ना पड़ता है, तभी तो जीतोगे टाइटल. केतन बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल यष्टी रक्षकाकडून झेल सुटलेला आहे. एक्सायटेड झाले होते शॉट थर्डमॅनचे फिल्डर, मात्र अति उत्साहीपणा मी म्हणेल कुठेतरी नडला. तो अंगलट आला. आउटर एज होते. कॅच ड्रॉप जयेश भोईर कडून. मात्र पहिला चेंडू आलाय तो डॉट. विशाल चौधरी सॅकर एंडला ज्यानं अप्रतिम कामगिरी आज केलेली आहे. आता क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली रात निघालाय. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं बॅक टू बॅक सेकंड डॉट. सलगचा दुसरा डॉट बॉल. पहिल्या षटकात 3 डॉट 1 विकेट 2 चौकार. या षटकात बॅक टू बॅक 2 डॉट. आता समोर फटका ऑफर केलाय. सेफ शॉट. लॉंगॉनला फिल्डर आले. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न पण थ्रो ॲक्युरेट दिलाय तो डीप मधून विशालनं. चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया एकाच प्रयत्नात त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतात. सिंगलनं स्कोर सध्या आपण बघत आहोत. 9 धावा दाफल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार पुन्हा एकदा. केतन. राऊंड विकेट. स्ट्रायकर एंडला तयार रोशन. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल. राऊंड विकेटनं लेफ्टी बॉलर कडून चांगला आउट स्विंगर. यष्टी रक्षक जयेश भोईर याचा चांगला बॅकअप. डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय मॅचमध्ये जयेशनं. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत चांगलं बॅकअप. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. हुक केला. गॅप मोठा आहे. स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू मार्ग होतोय. येत आहे 4 धावा चौकार. आणि सध्या ऑन स्क्रीन आपण बघत आहोत ड्रेन वू जो हळूहळू कव्हर करतो या मैदानाचं विहंगमय दृश्य. केपी यांच्या वतीनं आय थिंक ड्रोन व्ह्यू जो सध्या या मैदानाचा घेण्यात येतोय. धाबासंख्या दाफलकावर चौकारानं 13 धावा. स्टील 1 टू गो. सध्या आपला स्टेज कव्हर होतोय ड्रोनच्या माध्यमातून. मेन स्टेजवर दाखवलं जाते कशा पद्धतीनं या संपूर्ण मुख्य व्यासपीठाची आरास आहे, कशा पद्धतीनं रचना. आणि तदनंतर हा ग्राउंड व्ह्यू आपलं ट्रॉफी हाऊस. स्विच इट, स्विच अँड स्वीट इट. अल्टीपल्टी बॉल होतोय. बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर कल्टी. सलगचा दुसरा चौकार. 2 ओव्हरची अंती. धावा संख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. ग्राउंड एरिया देखील कव्हर करतोय ड्रोन व्ह्यू सध्या आपल्या स्क्रीनवर. केतननं 4 चेंडूत एकच धाव दिली होती, मात्र बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या विरुद्ध आले. 2 षटकात 17 बनल्या. सुनीलला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. चला वेळेचा अपव्यय नको शिलारीकर, कारण बॅटिंग तुम्हालाच करायची आहे. थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. विशाल स्ट्रायकर एंडला. सुनील. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला. 1 धाव मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. रोशनकडे स्ट्राईक आहे. 4 चेंडू 12 त्यानं बनवल्यात. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले. 300चा सध्या त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. आणि सध्या धावसंख्या दाफलकर एकूण अंकी झाले ते 18. 18 ऑन बोर्ड. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. हा ड्रोन कॅमेरा जो सध्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी खानिवऱ्याचं विहंगमय दृश्य कैद करतोय. शॉर्ट बॉल. तसं टॅबिंग नव्हतं. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. थ्रो दिलाय आणि फलंदाज बाद. विशाल धावची 2 माघारी परततोय. महत्वाचा मोठा आदरा. धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय आणि फलंदाज बाद होतो. विशाल बॅक टू द पवेलियन.
विकेट विशाल धाबा धाबा 18 4 चेंडू बाकी आहेत. नवीन बॅटर आता बॅटिंग सरती दाखल होतोय मनीष चौधरी. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात जयमान शेलारी असा या दोन टीमच्या दरम्यान हा बक्षीस पात्र फेरीचा सामना. हे निर्णायक लढत जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल त्यासाठी लढत आहे, त्यासाठी भिडंत आहे. धाबा 18 बनलेल्या आहेत. 18ला विकेट 2 गमावलेल्या आहेत. नवीन बॅटर मनीष नॉन स्ट्रायकर यांना तर स्ट्रायकर यांना आपण बघत आहोत बॅटर रोशनला. चला जास्त वेळ खर्च होतोय सुनील, थोडी घाई करा. हो या बलीला वेग चांगला होता पण कंट्रोल नव्हतं, नियंत्रण नव्हतं. डाऊन द लेग स्टिक व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावा आपण बघत आहोत त्या 19. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस दिशा दिली आहे मात्र मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप, गुड फिल्डिंग, स्वतःला स्ट्रेच केलेलं आहे मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. 2 धावेसहित सध्या एकूण धावा आपण बघत आहोत 21-21. बॉल बाकी आहेत अजूनही 3. पाहायचं पार स्कोर किती असेल, किती धावेपर्यंत मजल मारली जाईल. टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे जो संघ आज स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान नावानं खेळतोय. 360 स्टाईलला शफल झाले, बॉल हवे ते झेलची संधी. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित, फटका पाडाजोगा होता पण प्रशंसा आता करावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. क्विज 21 लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर बॅटिंगसाठी अजय कथोरे दाखल झालेले आहेत. स्टील 2 टू गो. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करायची होती मात्र आता तो प्रयत्न यशस्वी झालाय. जयेशकडून थोडा गलतानपणा आणि मिळेल ती 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या दाखल याचबरोबर एकूण अंकित झाली आहे ती 22-22. 22ला विकेट 3 गमावलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. लास्ट बॉल. सुनील तयार होतोय बॉलिंग मार्कवर, ज्यांना उघ्या 4 धावा या षटकात दिलेल्या आहेत. एक वैयक्तिक तर एक सांघिक सफलता या षटकात मात्र मिळालेली ती टीम शेलारीला. शेवटचा बॉल, डॉट आलाय, रनआउटचा चान्स आणि आता त्या संधीचा स्वीकार. फलंदाज बाद होतोय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. बनल्या गेल्या त्या 22 गड्यांच्या मोबदल्यात आणि बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात माफक 23 धाब्याचं टार्गेट जनमान शेलारी समोर. सुनील साठी अजित दादा भोईर यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. चला मैदानात उतरायचं आहे. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर पाठवायची आहे लगेचच टीम जनमान शेलारी. आजची दुसरी रजनी, आजची दुसरी रात्र.
आले क्रांतीवीर भाई कोतवाल आणि त्याचबरोबर क्रांतीवीर हिराजी पाटील यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणार हे गीत आपण ऐकलं. डीजे साब डीजे अक्षय या एवन जोडीच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. नाव बॅक टू क्रिकेट मोटू ग्राउंड. बक्षीस पात्र फेरीचा सामना आहे. टार्गेट आहे त्या उघ्या विजयासाठी 3 षटकात 23 धावेचं. पहिल्या डावात 22 बनलेला आहे. जयेश भोईर शेलारीचा शिलेदार आणि आता पाहायचं त्याच्यासोबत सलामीसाठी कोण देईल. मागच्या सामन्यात ज्यांना जबरदस्त कामगिरी केली होती सुहास आय थिंक आलेले त्यासाठीच सुहास विषय विथ जयेश भोईर. तर गोलंदाजीसाठी मात्र सुजित चौधरीला इन्व्हाइट केलेलं आहे. सामना सुरू होतोय. बक्षीस पात्र फेरीची लढत. 18 चेंडू 23 धावा. थोडं लो स्कोरिंग बॅटल आहे पण या क्लायमेटचा विचार करता या वातावरणाचा विचार करता या धावांवर देखील चांगली मॅच रंगू शकते. फक्त गोलंदाजांना ते शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. ती मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक षटकारास अजितदादा भोईर यांच्या वतीने 200चा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे आणि सलगचे 3 षटकार सलगचे 3 चौकार 1000. 18 चेंडू 23. मॅच इज ऑन. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं अजूनही ऑनलाईन व्ह्यूअर्स आपल्यासमोर जॉईंट आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. 3 वाजून बरोबर 3 मिनिटं झालेले आहेत. चला मॅच ऑन करा. सुजित 18 बॉल 23. स्ट्रायकर एनला जयेश भोईर. पहिला बॉल सन्मान दिलाय. परफेक्ट ब्लॉक होल. पहिल्याच बॉलवर मात्र जयेशनं चांगलं मिडल बॉलला केलं. कॉन्फिडन्स त्याला मिळेल. धाव जरूर आली नाही मात्र पहिला बॉल जेव्हा तुम्ही बॅटच्या बरोबर मिडलवर घेता तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो ॲज अ बॅटर. आता आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिसलाइम स्ट्रोक. हवेत बॉल. जेलची संधी आणि तिचा स्वीकार. शेलारीचा शिलेदार आता झालाय गार. जयेश भोईर बाद होतोय. 0वरती पहिला धक्का. जनमान शेलारीला फलंदाज बाद. ऑन टाइम रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. पहिला बॉल. आक्रमण केलाय हल्ला. मैदानात दाखल झालाय अंकित आणि अंकितच्या बॅट मधून आलाय हा आश्वासक फटका. षटकार. मधून बिग हिट. षटकारांना मात्र त्याचं वैयक्तिक खातं खुलं झालेलं आहे. 15 चेंडू 17 धावा. यावेळेला खाली राहिला बॉल जो बाउन्स अपेक्षित होता तो मिळाला नाही. त्याच कारणास्तव सध्या सरप्राईज झालेले आहेत पूर्णपणे अंकित. 6 धावा धावफलकावर. 14 चेंडू 17 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह. फिल्डरला संधी बनली आहे. पायानं बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग धीरज होते मात्र दुसरी धाव रोखता आली नाही. 2 धावा 2 धावे सहित सध्या एकूण धावासंख्या धावफलकावरती अंकित होते ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा. याचबरोबर धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 13 चेंडू आणि 13 चेंडूत विजयासाठी आवश्यकता ती 15 धावेची. 13 बॉल 15. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. धाव हवी आहे. मिळेल देखील की नाही प्रश्न उपस्थित. रनआउट साठी आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. स्ट्रायकर एंडला पाहूयात आता एक्झॅक्टली धाव घेण्याचा प्रयत्न होतो यशस्वी ठरला की नाही. डेंजर एंडला सुहास होते. कॉल त्यांचाच होता आणि अखेर तो धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सुहास
या फलंदाजाचा आलाय अंगलट, फलंदाज होतोय बाद, भरपूर दूर आहेत आणि आता दुसरी विकेट गमावली आहे ती टीम जनमान शेलारीनं. बॅट्समन सुहास बॅक टू द पवेलियन. चौधरी यांच्या वतीने संपूर्ण टीमला एकविरा ट्रिप असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता आली आणखीन एक विकेट. पंचांचं बोट आबालाकडे, फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज धाबाद. 9 ला तिसरा धक्का. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होते आणि खास करून धावबादची दुसरी विकेट गमावलेली आहे. यापूर्वी सुहास धावबाद झाले, आता बाद झाले ते अंकित. 11 चेंडू 14. नवीन बॅटर विशाल विषय आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. अकरा बॉल 14 गोलंदाज तयार. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. एक धाव मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न पण नकार. एकच धाव. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. सामना अजूनही बॅलन्स धावा बनलेल्या त्या 10 आणि 10 चेंडूत अजूनही 13ची गरज. जर संघ बक्षीसपात्र फेरीत दाखल झाला तर बागड बावल्या सोन्या बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांच्या वतीने संपूर्ण टीमला एकविरा ट्रिप असेल आणि ऑफिशियल कॉमेंटेटरसाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. धावा 10, फलंदाज 3 बाद झालेले आहेत. 10 चेंडू 13. नयन भोईर साखर एंडला रेडिओ मध्ये आलाय थोडा व्यत्यय. 10 चेंडू 13 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. काही घडू शकते, एनिथिंग कॅन हॅपन. यापूर्वी देखील थरार नाट्य आपण पाहिलं होतं आणि या सामन्यात देखील सध्या तोच थ्रिल आहे, तोच संघर्ष आहे. 10 चेंडू 13. यावेळेला चांगला बॉल थोडा खाली राहिलाय. चालला विकेट किपरच्या हातात. चांगलं बॅकअप आलं यष्टीरक्षक रोशनचं. डॉट बॉल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही नयनला. आता प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, हळूहळू दणपेट वाढेल या मॅचमध्ये जनमान शेलारीवर. 9 चेंडू 13 धावा. डॉट बॉल पर्सेंटेज जसजशी वाढतीये सध्या फ्रंट सीटवर आपण बघत आहोत टीम स्वर्गीय सचिन दादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटिंबे क्रिकेट संघाला. चला जरा घाई करा विशाल. सेम बॅटर साखर एंडलाय. फिल्डिंग पोझिशन मध्ये थोडे बदलाव झालेत.
स्टेप आउट झाले समोर लॉंग ऑफला झेलची संधी आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विशालनं झेल पकडलाय. फलंदाज बाद. नयन बॅक टू द डग आउट. चौथा धक्का. सुजल उर्फ दादू आलेला आहे. दादूला आता दादागिरी दाखवावी लागेल. सध्या टीम हवी होते. स्वर्गीय सचिन दादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे 10 धावा दाफलकावर 4 फलंदाज बाद झालेत. 8 चेंडू आणि आता 13ची गरज आहे. 8 बॉल 13चा सामना. संघ क्वालिफाय झाला तर विजय शेठ चौधरी यांच्या वतीनं एकविरा ट्रिप असेल. 8 बॉल 13. स्टील टू गो. यावेळेला टॉपेज बॉल हवेत आणि आणखीन एक विकेट. तू चल में आहे अशी परिस्थिती. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल सांगता येत नाही आणि या सामन्यात आता तेच चित्र घडतंय. फलंदाज होतोय बाद. 10 ला 5वा धक्का. सुजल माघारी. 7 बॉल आता 13ची आवश्यकता. दंडित दिनेशजी घरत गरमागरम सामना सध्या रंगतोय. लो स्कोरिंग बॅटल आहे मात्र हाय व्होल्टेज ड्रामा आहे. केतन नवीन बॅटर दाखल झालाय. 7 बॉल 13ची गरज आहे. आता एका पाठोपाठ एक धक्के दिलेत ते टीम स्वर्गीय सचिन दादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबेनं आणि दबाव बनलाय. अवघ्या 23 धावा चेस करत असताना 3 षटकात बक्षीस पात्र फेरीच्या लढतीत टीम जनमान शेलारीवर. 7 बॉल 13. बॉलर तयार. यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. OUT इट्स आउट. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट हॅट्रिक आय थिंक झाली आहे. कॅरी आल्या पावरी केतनची परती आहे. मैदानाच्या बाहेर स्वारी जल्लोष सुरू झालाय. तो टीम आंबेटेंबेच्या समर्थकांचा. 10 धावा दाफलकावर 6 फलंदाज बाद. आता अंतिम षटकात सामना. 6 बॉल 13ची गरज. पण आता कोण असेल विजेता भावी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अभयला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. 2 षटकात अवघ्या 10 धावा आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. अजयनं यापूर्वी जबरदस्त कामगिरी केली. विकेट हॅट्रिक त्याने कॅरी केलेली आहे आणि विजयाच्या आशा आता पल्लवित झाल्यात. स्वर्गीय सचिन दादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाच्या मैत्रीपूर्ण लढत आहे. मात्र प्रत्येक बॉलवरती तुम्हाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सध्या पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक देखील आता आवाक झालेले. ज्या पद्धतीनं गोलंदाजी भरलेली आहे टीम आंबेटेंबेची. 6 चेंडू 13. पहिला बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. आता सामना पोचलाय तो 5 बॉल 13 वर. विशाल विशेष स्ट्रायकर एंडला. या खेळाडूकडे क्षमता आहे. या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. मात्र आपल्या गुणवत्तेला त्याला न्याय द्यावा लागेल. 5 बॉल 13 धाब्याची अजून आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 5 बॉल मध्ये 13 धावा या बनवाव्याच लागतील. यावेळेला आणखीन एक बॉल चांगल्या टप्प्यावर चांगल्या वेगाने चाललाय. थेट एसटी रक्षक रोशनच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड डॉट. सेम लेंथ. जणू काही कॉपी पेस्ट गोलंदाजी सुरू आहे.
4 चेंडू 13, 4 बॉल 13. शॉर्ट बॉल समोर स्ट्रोक अफोर्ड केला, मिस टाइम, झेलती संधी आणि कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे, तो मात्र यशस्वी होतोय. थोडा ओव्हरथ्रो जरूर झाला. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, 3 धावा बनलेला आहे. चौथीचा प्रयत्न होईल का आता हे पाहायचंय. आणि चौथ्या धाबेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. नाट्यमय क्रिकेट, थरार क्रिकेट, रोमांचक क्रिकेट, चित्त थाणारे क्रिकेट. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं फलंदाज झेल बाद होईल, त्या ठिकाणी येत आहेत त्या 4 धावा. आणि आता पुन्हा एकदा विजयाच्या आशा ज्या दुसर झाल्या होत्या त्या दिसू लागलेल्या आहेत. जनमान शेलारीला नशिबानं कौल तर दिलाय, पण 3 चेंडू अजूनही 9 धाव्याची गरज आहे. 4 धाव्यानं बनलेल्या आहेत त्या 14 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 3 बॉल सांगून जातील दुसऱ्या रजनीवरती कुठल्या टीमनं आपली विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. 3 बॉल 9. शंभरपेक्षा जास्त व्ह्यूअर्स अजूनही आमच्यासोबत जॉईंट आहे. हीच तर लोकप्रियता या स्पर्धेची. यावलेला चांगला बॉल, रनआउटची संधी बनली आहे. नॉस्ट्रॅकर एंडला फलंदाज होतोय बाद. रवी बागारी हावी होतोय गोलंदाज. 14ला 7वा धक्का. 2 चेंडू, आता 9 धाव्याची गरज. 2 बॉल 9. मैच इज ऑन. विशाल विषय, अभी नहीं तो कभी नहीं. क्या बन पाएगा हीरो, बनेल का तारणहार, बनेल का संकटमोचक. जनमान शेलारीसाठी विशाल विषय हे आता पाहायचंय. 2 चेंडू 9 धाव्याची गरज आहे. बरोबर गोलंदाजाच्या बाजूला आपण बघत आहोत सध्या ड्रोन कॅमेरा संचार करतोय. भरपूर सारी चांगली क्षणचित्र वेगवेगळ्या अँगलनं, डिफरंट अँगलनं टिपली गेलेली आहेत. मात्र आजचा हा महत्वाचा सामना, बक्षीसपात्र फेरीचा सामना, आणि यात वरचढ कोण ठरेल हे पाहायचंय. 2 चेंडू 9, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, दिशा दिली हवं तसं टायमिंग नाही, मात्र मिळेल ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होतच नाही. निघालेत फलंदाज, पण धावावं की नाही धावा प्रश्न. आणि अखेर आता माघार घेतली ती विशालनं. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 7ची गरज. जवळ आता आंबेटेंबेकरांनी आपले सीट बेल्ट खुले केलेले आहेत, जल्लोषाच्या तयारी आहेत. पण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणीही मैदानात दाखल व्हायचं नाही. ही सूचना आपण लक्षात घ्या. 1 बॉल 7 धावा. चला आंबेटेंबेचे समर्थक पडद्याच्या मागे यायचं आहे. चला पडद्याच्या मागे या मित्रांनो. शेवटच्या बॉलसाठी तुमच्या टीमला भूदंड मोजावा लागू शकतो, ही काळजी तुम्हीही घ्या. 1 चेंडू 7 धावा. वाट मॅच. उशीर झाला, वेळ झाला, पण सामन्यानं पैसा वसूल केला. 1 बॉल 7. आणि याच बरोबर स्वर्गीय सचिन दादा चौधरी प्रतिष्ठान, स्वराज्य 11 आंबेटेंबे संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.